नमस्कार मित्रांनो, आपल्या फिजिक्स अकॅडमीमध्ये सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जो आपला चॅप्टर सुरू केलेला होता मोशन इन प्लेन, त्याचा पुढचा पार्ट सुरू करतोय. म्हणजे लास्ट लेक्चरला आपण जवळपास व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करायची, ॲक्सेलरेशन कशी कॅल्क्युलेट करायची, त्याचे काही एक्झाम्पल्स बघितलेले होते. तुम्हाला होमवर्क पण द्यायचा होता, पण तो आज आपण देऊया पूर्णपणे. म्हणजे एक्झाम्पल पूर्णपणे सगळ्या वेळी आपण सोडवायला शिकूया आणि मग आपण तुम्हाला होमवर्क देऊया याच्यावरती. ठीक आहे, तर सुरुवात करूया वेळ न घालवता. सगळ्यात अगोदर सर्वांनी चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सुरुवात करू. याच्यामध्ये काही पार्ट आपण हा सगळा बघितलेला होता, याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आता. आणि जो काय आपला पार्ट आहे हे काय एक्झाम्पल आपण बघितलेले होते बघा. हे लास्ट लेक्चरला ॲक्सेलरेशन काढलेली होती. पुढचं एक्झाम्पल आहे त्याच्यावरून आपण काय काढतोय, म्हणजे आत्ता आपण काय बघितलं होतं, ॲक्सेलरेशन काढली कशावरून, डिस्प्लेसमेंटवरून. आता आपलं दुसऱ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे. ॲक्सेलरेशन आपण काढणार आहोत कशावरून, तर व्हेलॉसिटीवरून. व्हेलॉसिटीचा यूज करून आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट करू शकतोय. बघूया कशी करू शकतो ते. ठीक आहे, दिलेली आहे व्हॅल्यू व्ही साठी. काय आहे, 3t² + 4t⁻³ फाइंड ॲक्सेलरेशन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए ॲट टाइम t = 2 सेकंड. प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, व्हॅल्यू व्हेलॉसिटीची दिलेली आहे. बघूया फॉर्म्युला काय आहे ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी रिलेशन. आपल्याला एव्हीचं रिलेशन न्यायचं आहे. बघा, कशी आपण एक्सचं फाइंड केलं तर मिळालं नाही, मग आपण XVचं बनवलं, परत VAचं बनवलं आणि याच्यावरून आपण आन्सर काढलं. आता आपल्याकडे डायरेक्ट आहे ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी दोघांच्यामध्ये ए = मग तुम्हाला फॉर्म्युला मिळाली तर dV/dt. ठीक मिळालं. याच्यामध्ये आपण काय करतो, ए = इक्वेशन लिहितो या ठिकाणी. याच्यामध्ये तुम्हाला व्ही साठी व्हॅल्यू आहे, काय आहे रे व्हॅल्यू व्हीची, 3t² + 4t⁻³ ही आली आपली व्हॅल्यू. पहिली स्टेप, डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करा, म्हणजे वाटून द्या. मध्ये प्लस साइन आहे म्हणून अगोदर ह्याला परत त्याला. ठीक आहे, मग इथं घेऊया डेरिव्हेटिव्ह ऑफ दी 3t² + डेरिव्हेटिव्ह ऑफ दी 4t³. ठीक आहे, याच्यानंतर आपण काय करणार, कॉन्स्टंट म्हणजे कोण रे. 2-3 एक्झाम्पल आपण सोडवले, कोणीच विचारलं नाही कॉन्स्टंट म्हणजे काय. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह काढत असताना d/dt फंक्शन असतं. याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन एकतर d/dt येऊ शकतंय, d/dy येऊ शकतंय, d/dx येऊ शकतंय, आणखीन d/dm येऊ शकतंय, असे तुम्ही परत d/dz येऊ शकतंय. तुम्ही घ्याल ते फंक्शन असतं विथ रिस्पेक्ट टू. इथं काय आहे, t, इथं y, इथं x, इथं m, इथं z. मग आपल्याला काय बघायचं इक्वेशनमध्ये, इथं जर t आहे तर याच्यामध्ये t सारखी दिसणारी टर्म कोणती आहे, 3 आहे का t² आहे, 3 नाहीये, t² हे t सारखं दिसतंय. मग ह्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. राहिलेले जे आहे ते आहे कॉन्स्टंट. याच्यामध्ये बघितलं इथं पण t आहे, t सारखं दिसणार आहे t³, हा 4 आहे कॉन्स्टंट. मग हा आपला डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही, t³ काढायचं आहे. ठीक आहे, मग आता कॉन्स्टंट तुम्हाला समजला, काय होईल तो बाहेर येईल. काय होईल इक्वेशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ t² + 4 × डेरिव्हेटिव्ह ऑफ t³. ठीक आहे, हे फंक्शन आलं. फॉर्म्युला आपला वेल नोन तुम्हाला माहीतच आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n = nx⁻n-1. बघूया या ठिकाणी हा येईल. इथं कोएफिशियंटला 3 × इथं आला 2, t⁻⁻⁻ इंडेक्समधून 1 वजा करा, म्हणजे 2t⁻2 - 1 + हा 4 आहे असा आहे. याच्यामध्ये काय होईल, हा येईल इंडेक्सला, म्हणजे 3, सॉरी इंडेक्स येईल कोएफिशियंटला 3t आणि इंडेक्समधून 1 वजा करा 3 - 1. ओके, आता याच्यामध्ये हे फंक्शन तुम्हाला मिळालं. 2 - 1 किती येतं रे, 3 × 2t⁻1. इथं येईल प्लस, इथं काय येईल या ठिकाणी तुम्हाला 4 × 3 - 1 इथं 2, म्हणजे 3t². ओके, एवढं येईल तुम्हाला फंक्शन. याच्यावरून तुम्हाला आणखीन व्हॅल्यू काढायची आहे, पण आपल्याला आणखीन एक पेज लागेल, आहे का इथं अवेलेबल आहे. ओके, त्याच्या अगोदर इथे एक छोटीशी स्टेप आपण ॲड करून जाऊया जाताना. 3 × 2 = 6t + 4 × 3 = 12t². हे मिळेल मला ए साठी व्हॅल्यू, काय मिळेल 60 + 12t². टीची व्हॅल्यू पण बघून घ्या, 2 सेकंड आहे बघा व्हॅल्यू.
काय येईल इथं ए इज इक्वल टू प्लस 12t², बरोबर का. हे तुमचं पेज लिहायचं राहिलं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकताय, स्क्रीनशॉट पण मारू शकताय. ओके, टीची व्हॅल्यू होती आपली किती 2 सेकंड, ही होती आपली व्हॅल्यू. टीच्या ठिकाणी 2 पुट करायचे पडणार तुम्हाला, ज्या ठिकाणी टी आहे 2 पुट करून ठेवा. ए इज इक्वल टू, बरोबर, टीच्या ठिकाणी 2 ठेवला. 6 2 जार 12 प्लस इथं 12 आला, 2चा स्क्वेअर 4, 12 प्लस दिस 48 किती येईल 60 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे मिळेल तुम्हाला ॲक्सेलरेशनसाठी व्हॅल्यू. आणि हे आहे व्हिलॉसिटीवरून ॲक्सेलरेशन फाइंड आउट करणे. याच्या अगोदर आपण काय बघितलं, डिस्प्लेसमेंटवरून ॲक्सेलरेशन फाइंड आउट करणे, हे आपण इथं बघितलेलं होतं. ठीक आहे, आज जर तुम्ही व्यवस्थित बघितलं इथं तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण द्यायचे आहेत. अजून एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे इथं. ठीक आहे, करूया सॉल्व, काय अडचण नाही आपल्याला. जेवढे प्रॅक्टिस कराल एक्झाम्पल्स, म्हणजे तुम्ही कधीही बघा बाळांनो, तुम्ही कुठलेही न्यूमेरिकल बघा, CET क्वेश्चन बघा, नीट क्वेश्चन बघा, JEE क्वेश्चन बघा, जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला एक्झामला सुटतील. एकच एक्झाम्पल सोडवून एक्झामला जाऊन एक्झाम्पल कधी सुटत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करा. त्यामुळे आज आपण तुम्हाला चांगला होमवर्क देणार आहे. खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला मिळतील जे तुम्ही सोडवू शकाल. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आपल्याला हे माहीत आहे की ए आणि एक्स यांच्यामध्ये कुठलं रिलेशन नाही, पण एक्स आणि व्ही यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये एक फॉर्म्युला तयार होतो. काय आहे फॉर्म्युला, व्ही इज इक्वल टू dx अपॉन dt, झाला फॉर्म्युला. ठीक आहे, काय करतो इथं आपण एक्सची व्हॅल्यू ठेवतोय, व्ही इज इक्वल टू d/dt इंटू द ब्रॅकेट 2t² प्लस 4t⁻³ ही ठेवली आपण व्हॅल्यू. याच्यानंतर काय करणार आहे आपण, डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. व्ही इज इक्वल टू, या ठिकाणी आपण जर व्यवस्थित बघितलं, पहिल्या टर्मला आपण डेरिव्हेटिव्ह अगोदर देतोय 2t² प्लस दुसरी टर्म आपण बघितली 4t⁻³. ठीक आहे, व्ही इज इक्वल टू याच्यामध्ये बघितलं कॉन्स्टंट आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टी सारखा दिसणार कोण आहे, t². टी सारखा दिसणार कोण आहे, t³. 2 कोण आहे, कॉन्स्टंट. 4 कोण आहे, कॉन्स्टंट. काय होतील, बाहेर येतील. मग इथं येईल 2, इथं येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म, काय होईल t² प्लस हा 4 आला बाहेर, इथं येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म t⁻³. ठीक आहे, याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. फॉर्म्युला बघूया काय आहे फॉर्म्युला, x⁻n इज इक्वल टू nx⁻n-1. लक्षात घ्या, प्रत्येक एक्झाम्पलला वहीच्या वरच्या समासामध्ये फॉर्म्युला लिहा बाळांनो. फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही, इथंच फॉर्म्युला तुमचा पाठ होऊन जाईल. बघूया या ठिकाणी 2 इंडेक्स आहे तो कोएफिशियंटला येईल, म्हणजे हा येईल इथं होईल 2 t⁻⁻⁻ इंडेक्समधून 1 वजा करा 2 - 1 प्लस इथं आहे 4, हा इथं येईल म्हणजे 3 t⁻³ - 1 मिळालं फंक्शन. 2 2 जार नको, अगोदर आपण हे वरचं करून घेऊया. 2 t⁻⁻1 प्लस इथं काय होईल 4 3t⁻² हे फंक्शन होईल. बघूया याच्यामध्ये 2 2 जार 4t प्लस आता येईल 12t⁻² ही मिळेल. व्हीसाठी व्हॅल्यू व्ही मिळालेलं आहे. आता आपल्याला काय काढायचे, ॲक्सेलरेशन काढायचं आहे. ॲक्सेलरेशन व्हिलॉसिटी रिलेशनचा यूज करून आपल्याला ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायची आहे. बघूया व्हीची व्हॅल्यू बघून घ्या, काय आहे 4t + 12t². हे इक्वेशन लिहून घेऊ शकता, याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे, 4t + 12t². ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे बाळांनो, dv/dt. बरोबर, हा लिहिला आपण ॲक्सेलरेशनसाठी फॉर्म्युला. याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, व्हॅल्यू टाकणार आहोत व्हीसाठी. काय येईल 4t + 12t². याच्यानंतर काय करणार, डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करणार. ठीक आहे, थोडंसं फास्ट घेऊया. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4t प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म 12t². डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करून झालं. आता काय करणार, कॉन्स्टंट ओळखणार, 4 कॉन्स्टंट 12 कॉन्स्टंट आणि हे राहिलेले डेरिव्हेटिव्ह काढण्याचे टर्म. काय होईल, 4 बाहेर येईल, आतमध्ये काय राहील, डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म t प्लस इथं येईल 12 बाहेर, आतमध्ये काय राहील तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ द टर्म t². बरोबर,
ओके. ओके. हा जर व्यवस्थित बघितला तुम्ही इथं हा टी वर येईल म्हणजे डी टी अपॉन डी टी होईल. काय असतो रे सेम फंक्शनचा 1 येतो, कॅन्सल होतो तो. प्लस इथं येईल 12. इथं काय होईल याचा तोच आपला फॉर्म्युला काय होता फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस 1. बरोबर. इथं विथ रिस्पेक्ट टू टी आहे, इथं पण टीचं फंक्शन आहे. हा येईल इथं कोएफिशियंटला म्हणजे 2 टी रेस टू 2 मायनस 1. बरोबर. याच्यामध्ये बघूया इथं येईल 4 इंटू ब्रॅकेट 1, याच्यामध्ये राहील 12 त्यानंतर इथं 2 मायनस 1 1 होईल म्हणजे आतमध्ये राहील 2 टी रेस टू 1. आपल्याला काय करायचं आहे परत 4 इथं आहे असा 4 इंटू 1 प्लस इथं असेल 12 2 जार 24 टी. हे फंक्शन तुम्हाला मिळेल, ही मिळेल व्हॅल्यू ऑफ द ॲक्सेलरेशन. ठीक आहे, एवढी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली बाळांनो. याच्यामध्ये हे जर व्यवस्थित बघितलं थोडंसं इकडे सरकवून घेऊया आपण, जागा करूया आपल्याला. ठीक आहे, दिसतंय. काय आहे ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू ए इज इक्वल टू 4 प्लस 24 टी. काय होतं रे ॲक्सेलरेशनसाठी टाईमची व्हॅल्यू त्यांनी काय दिलेली होती टी इज इक्वल टू किती दिलेलं होतं 2 सेकंड. ओके, टाइम इज इक्वल टू 2 सेकंड. ॲक्सेलरेशन काढूया 4 प्लस 24 इंटू दिस ब्रॅकेट 2. 24 इंटू 2 किती येतं 48 येईल प्लस इथं 4 येईल, इथं येईल ॲक्सेलरेशन ए, इथं होईल 52 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे मिळेल तुम्हाला ॲक्सेलरेशनची स्टँडर्ड व्हॅल्यू. फायनल आन्सर. त्याच्यामध्ये आपण परत एकदा डिस्प्लेसमेंटचा यूज करून ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलं, डिस्प्लेसमेंटचा यूज करून ॲक्सेलरेशन काढलेलं आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? आपण भरपूर एक्झाम्पल घेतलेले आहेत, तुम्हाला आणखीन काही एक्झाम्पल आपण होमवर्कसाठी देऊया. ओके, इथं घेऊया पहिली गोष्ट. पहिले एक्झाम्पल काय असतील तुम्हाला याच्यामध्ये इथं वेलॉसिटी फाइंड करण्यासाठी. बघूया x इज इक्वल टू 3 टी रेस टू 4 प्लस 2 टी रेस टू 2. फाइंड v ॲट t इज इक्वल टू 2 सेकंड. दुसरं घेऊया x इज इक्वल टू 3 टी रेस टू 5 प्लस 4 टी रेस टू 3. फाइंड v ॲट t इज इक्वल टू 1 सेकंड. थर्ड घेऊया x इज इक्वल टू 7 टी रेस टू 2 प्लस 8 टी रेस टू 3. फाइंड वेलोसिटी ॲट t इज इक्वल टू 2 सेकंड. फोर्थ घेऊया x इज इक्वल टू 8 टी रेस टू 5 प्लस 9 टी रेस टू 2. फाइंड v ॲट t इज इक्वल टू 3 सेकंड. ठीक आहे. फिफ्थ घेऊया आपण x इज इक्वल टू 9 टी रेस टू 2 प्लस 10 टी रेस टू 3. फाइंड वेलोसिटी ॲट t इज इक्वल टू 2 सेकंड. थांबा, टाईम बदलूया, सारखा टाईम तोच होतोय. तुम्ही म्हणाल की सर एकच देताय तुम्ही आम्हाला 5 सेकंड. ठीक आहे, हे काय 5 एक्झाम्पल आहेत आपले. हे तुम्हाला डिस्प्लेसमेंटवरून वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. आणि सेकंड जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आणखीन एक पेज लागेल, ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, फाइंडिंग ॲक्सेलरेशन. त्यासाठी काय एक्झाम्पल आपण बघतोय या ठिकाणी. ओके, पहिलं एक्झाम्पल घेऊया याच्यावरून. x इज इक्वल टू 7 टी रेस टू 4 प्लस 8 टी रेस टू 9. फाइंड ॲक्सेलरेशन ॲट टाइम t इज इक्वल टू 2 सेकंड. दुसरं घेऊया v इज इक्वल टू 2 टी रेस टू 4 प्लस 7 टी रेस टू 3. फाइंड ॲक्सेलरेशन ॲट टाइम t इज इक्वल टू 1 सेकंड.
थर्ड घेऊया इथं v इज इक्वल टू 7t⁻² प्लस 10t⁻11. फाइंड एक्सेलरेशन ॲट टाइम t इज इक्वल टू 2 सेकंड. फोर्थ घेऊया x इज इक्वल टू 5t⁻10 प्लस 12t⁻3. फाइंड एक्सेलरेशन ॲट टाइम t इज इक्वल टू 3 सेकंड. आणि लास्ट वन फिफ्थ घेऊया इथं आपण x इज इक्वल टू फाइंड एक्सेलरेशन ॲट t इज इक्वल टू 1 सेकंड. हे तुमचे काही एक्झाम्पल्स आहेत, व्यवस्थित तुम्ही बघू शकताय. याच्यामध्ये एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी दिलेली आहेत, काही एक्झाम्पल ॲक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी दिलेले आहेत. आपण सगळ्या प्रकारचे तुमचे एक्झाम्पल्स आहेत ते सोडवून घेतलेले आहेत. तसेच सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा दिलेले आहेत. याच्यावरून जे कोणतं तुम्हाला डाऊटफुल वाटेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून नक्की विचारू शकता बाळांनो. ठीक आहे. याच्या पुढची कन्सेप्ट आपण सुरू करतोय. काय कन्सेप्ट आहे आपली? ग्राफिकल रिप्रेझेंटेशनची. ठीक आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर याच्या अगोदर तुम्हाला काही डेटा माहीत करून येणं गरजेचं आहे. आता ग्राफ जर आपण बघितले, आत्तापर्यंत आपण काही कन्सेप्ट बघितले, डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, स्पीड असेल, व्हेलॉसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असेल, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन असेल. याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ बघावे लागतात, XT कर्व, आणि दुसरी गोष्ट व्हेलॉसिटी टाईम ग्राफ बघावे लागतात, त्याला आपण VT कर्व म्हणतो. याच्यावरून CETला पण क्वेश्चन पडलेले आहेत, तसं आपण बघणार आहे. तुमच्या CET PYQ सिरीजमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन बघायला मिळतील. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये पण आपण बघणार आहे, का तर आपण हा चॅप्टर फुलफिल करतोय CET सोबत. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या पॉईंट्सवरून CETला आलेले क्वेश्चन्स पण बघायला मिळतील. जे काही क्वेश्चन बनतात, निघतात आहेत, ते क्वेश्चन आपण तिथं सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. पहिली गोष्ट, ठीक आहे, पहिला आहे तुमचा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ. त्याला आपण काय म्हणतो? XT कर्व. ठीक आहे. XT कर्व, X फॉर डिस्प्लेसमेंट, D फॉर टाइम, आणि ह्यांचा जो कर्व आहे त्याला आपण XT कर्व म्हणतो. पहिली कंडिशन काय आहे? बॉडी ॲट रेस्ट पोझिशन. म्हणजे जेव्हा तुमची बॉडी एकाच जागेवरती आहे, रेस्ट पोझिशनला आहे, त्यावेळेस त्याचा ग्राफ कसा येईल? आता बॉडी जर एकाच जागेवरती आहे तर पहिला क्वेश्चन मला, त्या बॉडी मोशनमध्ये आहे का बॉडी कशी आहे? तर बॉडी रेस्टला आहे. त्यांच्या प्रश्नामध्ये उत्तर आहे मोशनमध्ये बॉडी नाही आहे. बघू याचा ग्राफ कसा येतो. इकडं आहे तुम्हाला एका ॲक्सिसला, म्हणजे Y ॲक्सिसला X दिसेल डिस्प्लेसमेंट, X ॲक्सिसला तुम्ही टाईम बघाल. त्याच्यामध्ये बघाल तर तुमची पहिली पोझिशन X होती, शेवटपर्यंत तुमची पोझिशन तीच आहे, म्हणजे टाईम नुसता जातोय. सकाळी तुम्ही येऊन वर्गामध्ये बसला बाळांनो बेंचवरती, तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये, संध्याकाळ झाली तरी तुम्ही त्याच बेंचवरती आहात. म्हणजे तुम्ही काय डिस्प्लेसमेंट केलेली आहे का? तर काहीच केलेलं नाही आहे. तिथे तुम्ही एकाच जागेवरती आहात कॉन्स्टंट. हा आहे तुमचा XT कर्व फॉर द बॉडी ॲट रेस्ट पोझिशन. ठीक आहे. हा कर्व दाखवला जाईल, हा क्वेश्चन विचारला जाईल, चूज द करेक्ट वन. तुम्हाला बॉडी रेस्टला आहे हे ओळखायचं आहे याच्यावरून. दुसरा आहे काय दिलाय? बॉडी विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग Y ॲक्सिस. त्यांनी सांगितलेलं आहे बॉडी जी आहे आपली Y ॲक्सिसच्या दिशेने युनिफॉर्म व्हेलॉसिटी दाखवते, म्हणजे वायकडे आपली व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते किंवा एकसारखी आहे. बघूया, XT कर्व आहे, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ आहे. हा आपला ग्राफ असा वर जातोय चढत्या क्रमानं. याच्यामध्ये बघितलं तर खरोखर जातोय, आणि याची व्हेलॉसिटी आहे का वायमध्ये? आहे. इकडे वाय वाढत जातोय आणि व्हेलॉसिटी पण इकडे निघालेली आहे, म्हणजे थोडक्यात ती वर वर वाढत वाढत निघालेली आहे अलॉंग दिस डिस्प्लेसमेंट कर्व. ठीक आहे. हा तुमचा आहे XT कर्व फॉर द बॉडी ॲट युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग Y ॲक्सिस. हा दुसरा होता. हा ग्राफ दाखवला जाईल एक्झामला, हे चूज करायचं असेल किंवा हे दाखवलं जाईल, हे असेल स्टेटमेंटल क्वेश्चनमध्ये, आणि हे तुमच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. व्यवस्थितपणे न चुकता चूज करायचं आहे. ठीक आहे. पुढचा जर याच्या बघितला तर काय आहे आपला? ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग निगेटिव्ह Y ॲक्सिस. आत्ता आपण गेलेलो पॉझिटिव्ह वायला, म्हणजे वर गेलेलो होतो, आता निगेटिव्ह वाय म्हणजे आपण खाली येणार आहे. ओके. ऑब्जेक्टाला आपला मूव्ह करतोय, परंतु त्याची व्हेलॉसिटी कशी आहे? निगेटिव्ह वायकडे कंटिन्युअसली खाली खाली निघालेली आहे. आहे का? निघालाय का आपला ऑब्जेक्ट खाली? इथं होता, इकडून खाली निघालेला आहे ऑब्जेक्ट.
म्हणजे आपली व्हेलॉसिटी आहे, ग्राफ बरोबर आहे, निगेटिव्ह वायकडे निघालेला आहे. प्रश्नामध्ये हे दिले जाईल, हे विचारलं जाईल किंवा हे दिले जाईल आणि हे विचारलं जाईल. व्यवस्थितपणे चूज करायचं आहे न चुकता. ओके, पुढचा जर आपण याच्यामध्ये बघितला तर पुढचा आपल्याला टाईप बदलेलं, म्हणजे XT मध्ये तुम्हाला 3 ग्राफ बघायला मिळतात आणि VT मध्ये तुम्हाला 3 ग्राफ बघायला मिळतात. आणखीन एक आहे नॉन युनिफॉर्म मोशनसाठी किंवा ऑसिलेटरी मोशनसाठी, तो सॅम्पलमध्ये आहे, त्याच्यामध्ये काय बदल नसतो, पण याच्यामध्ये तुम्हाला फसवणूक होऊ शकते XT VT मध्ये. पहिला कोणता आहे, बॉडी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. मला एक सांगा रे, आपण हाच ग्राफ बघितला XT साठी, काय होता, बॉडी ॲट रेस्ट पोझिशन. आता काय आहे, बॉडी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. काय बदललं, एक शब्द फक्त बदललेला आहे, डिस्प्लेसमेंटची झाली व्हेलॉसिटी. मग हेच आपल्याला न चुकता व्यवस्थितपणे करेक्ट करायचं आहे, यासाठी हे आपण ग्राफ बघतोय. ठीक, इकडे आहे व्हेलॉसिटी, इकडे आहे टाइम. त्यांनी सांगितलंय की त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, 0 पण नाही, 0 नाही, तर सपोज 60 आहे, तर 60 मीटर पर सेकंड ही त्याची व्हेलॉसिटी आहे, तर तेवढीच व्हेलॉसिटी त्यानं कंटिन्युअसली शेवटपर्यंत ठेवलेली आहे. ग्राफ सॅटिस्फाय होतोय. प्रश्नामध्ये हे दिले जाईल, हे विचारलं जाईल किंवा ग्राफ दाखवलं जाईल आणि हे विचारलं जाईल. तुम्हाला व्यवस्थितपणे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हे चुकवलं, डिस्प्लेसमेंटची व्हेलॉसिटी केली, चुकवलं आन्सर, व्हेलॉसिटीची डिस्प्लेसमेंट केली तरी पण आन्सर चुकू शकतोय. त्यामुळे व्यवस्थितपणे काळजी घ्या. ओके, नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघितला तर तो आहे आपला याच्यामधला सेकंड VT मधला. काय दिलंय, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ. बाळांना एक लक्षात घ्या, तुम्ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा पॉईंट बघत असताना, शिकत असताना अगोदर दिलेली कंडिशन बघा, मग ग्राफ बघा. ग्राफ तुम्हाला सेम वाटू शकतात अगोदरच्या कॉन्सेप्टचा, नंतरच्या कॉन्सेप्टचा, पण कंडिशन बदलली जाते, म्हणून अगोदर कंडिशन वाचा, मग ग्राफ तुम्ही बघा. काय दिलं इथं, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस विथ पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. त्यांनी सांगितले तुमचा ऑब्जेक्ट तर मूव्ह करतोय, परंतु त्याची व्हेलॉसिटी कशी आहे, पॉझिटिव्ह एक्समध्ये आहे आणि पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन कंटिन्युअसली वाढत निघालेली आहे आणि पॉझिटिव्ह एक्समध्ये. एक्स कुठं आहे, इकडे आहे, म्हणजे वाढला कुठं पाहिजे, इकडं. ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्राफ इन्क्रीजिंग पाहिजे, आहे का, तर आहे इन्क्रीजिंग, ग्राफ वर निघालेला आहे, म्हणजे हा ग्राफ बरोबर आहे. प्रश्नामध्ये हे दिलं जाईल, हे विचारलं जाईल किंवा हा दाखवलं जाईल, हे विचारलं जाईल. करेक्ट चूज करण्यासाठी व्यवस्थितपणे करायचं आहे. पुढचा आपण याचा बघितला, काय दिले, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आता हा जो वर्ड आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, याला एक अल्टरनेट वर्ड आहे, त्याला आपण म्हणतो रिटार्डेशन. काय म्हणतो, रिटार्डेशन. मग हे जे रिटार्डेशन आहे त्यालाच निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतो. दोन्हीतलं काय पण विचारलं तरी फसायचं नाही, व्यवस्थितपणे चूज करायचं आहे. VT कर्व इकडे आहे आपला. काय सांगितलंय, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन कमी आहे, तर ग्राफ खाली येतोय. आहे का, डिसेंडिंग ऑर्डरला ग्राफ आपल्याला दिसतोय बघायला. ग्राफ आपला निगेटिव्ह वायला निघालेला आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह एक्सला आहे पण निगेटिव्ह वायला निघालेला आहे, त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ग्राफ सॅटिस्फाय होतोय. प्रश्नामध्ये हे दिलं जाईल, हे विचारलं जाईल किंवा हे दिलं जाईल, हे विचारलं जाईल. ओके, हे एवढं होतं आपलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. याच्यामध्ये आणखीन 2 ऑसिलेटरी आणि तुम्हाला XT VT मध्ये व्हॅरिएशनचे नॉन युनिफॉर्म मोशनचे 2 ग्राफ ॲड होतील, ते आपण पुढच्या लेक्चरला बघणारच आहोत. एक लक्षात घ्या, आजच्या लेक्चरला हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला दिलेलं होमवर्क तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण करा आणि कराच. त्याच्यामध्ये तुम्हाला काही जरी शंका आली तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपल्याला विचारू शकताय. आपल्या व्हिडिओ लेक्चरला जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक करा, शेअर करा, ऑल्सो सबस्क्राईब करा. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं नेक्स्ट लेक्चरसाठी वेळेमध्ये उपस्थित राहा आणि वेळेमध्ये ते अटेंड करा का, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण बघणार आहोत. महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोणता, इक्वेशन्स ऑफ मोशन. ठीक आहे, 1D मध्ये बघू, 2D मध्ये बघू, हे इक्वेशन ऑफ मोशन आपण बघणार आहोत. नंतर प्रोजेक्टाईल मोशन सारखा ॲडव्हान्स पार्ट आपला सुरू होईल. रिलेटिव्ह मोशन आहे, त्यामुळं अटेंड करा, वेळेवरती उपस्थित राहा. आपलं लेक्चर डेली इव्हिनिंगला तुम्हाला 7 PM अवेलेबल होऊन जाईल. 7 PM आसपास, 7 to 8 मध्ये यूट्यूबला. त्यामुळे त्या टाईमला तुम्ही तिथं अलर्ट राहत जा. ओके, थँक्यू सो मच.